नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता साखरपुडा होत असताना रेवा अक्षयला म्हणते की अक्षय तुझा हात पुढे कर. तर अक्षयच्या हाताला पट्टी बांधलेली असते आणि लगेचच ते बघून रेवा म्हणते की हे काय अक्षय, काय केलंयस हाताला तू? तर आता अक्षय म्हणतो की बॉक्सिंग खेळताना लागलंय. रेवा म्हणते की अरे देवा, एक सुद्धा बोट शिल्लक नाही ठेवलंय. तर आता आई, आजी आणि शशिकांत हे अक्षयकडे बघू लागतात. तेवढ्यात गुरुजी म्हणतात की काही हरकत नाही, तुम्ही दुसरा हात पुढे करा, त्या हातामध्ये अंगठी घाला. तर रेवा म्हणते थँक्यू. अक्षय हसतच हात पुढे करतो. तर रेवा ती अंगठी आता अक्षयच्या हातात घालते. आणि आता इकडे अक्षयला रेवा, तर तिकडे अस्मित हा रमाच्या हातामध्ये अंगठी घालतो. आणि आता इकडे टाळ्या वाजवत शशिकांत अक्षयकडे बघत विचार करतो की अक्षयने हे मुद्दाम केलं तर नसेल ना. अक्षयकडे बघत शशिकांत विचार करतो की नक्कीच काहीतरी मॅटर आहे आणि आता तो शोधून काढावाच लागेल. इकडे आता अक्षय म्हणतो की या बोटावरती फक्त रमाचा अधिकार आहे. तर इकडे रमा विचार करते की रमा अक्षय फक्त एकमेकांसोबत, त्यांना कोणी बाजूला करण्याचा विचारही करू शकत नाही. तेवढ्यात आता सीमा शशिकांतला म्हणते की मी आले जरा, आणि सीमा जाऊ लागते. तर शशिकांत म्हणतो की अरे वा, तुलाच बरं हे सगळं जमतंय. तर सीमा म्हणते काय झालं? शशिकांत म्हणतो की बरोबर साखरपुड्याच्या वेळीच दोघांच्या बोटालाही सेम लागलं नाही का. सीमा म्हणते की ते तर मला माहीत नाही, पण मला वाटतं की हा नक्कीच काहीतरी संकेत आहे. शशिकांत म्हणतो की वा क्या बात है. सीमा म्हणते की मला वाटतंय की हा देवाचा संकेत वाटतोय. रमा अक्षयला काय हवंय हे त्यांना माहिती नाही, पण देवाला तर माहिती आहे ना. तेवढ्यात आता शशिकांतला राग येतो आणि म्हणतो की सीमा, देवाचं नाव घेऊन मला फसवायला मी काय मूर्ख आहे की काय? शशिकांत म्हणतो की तू काहीही सांगशील आणि मी फसेन असं तुला वाटतंय का? सीमा म्हणते की मी काय केलंय आत्ता? शशिकांत म्हणतो की हे सगळं तूच घडवून आणलंस ना. तर सीमा म्हणते मी कशाला आणू, मला काहीच माहिती नाही हो. शशिकांत म्हणतो की खूप प्रयत्न करून रमाला बाहेर काढायला चान्स मिळाला आणि त्यामध्ये तू विघ्न आणतेस का सीमा? सीमा म्हणते की खरंच मी काही नाही केलं. तर शशिकांत म्हणतो की तुला कशी शिक्षा देतो ते आठवतंय ना तुला, देऊ का तशी शिक्षा? आणि इकडे आता बायका रमा, रेवा यांच्याकडे आणि अक्षयकडे बघत असतात आणि कुजबुजू लागतात की झाली अखेर यांची एंगेजमेंट. तेव्हा आता दुसरी बायको म्हणते की यांचं मोठ्या लोकांचं काय खरं बाई, काहीही करतात. आणि आता लगेचच सीमा तेथून निघून गेलेली असते. इकडे आता पटकन रेवा ही अक्षयचा किस घेते. तर अक्षय रेवाकडे बघू लागतो. पुन्हा आता अक्षयचा चेहरा आपल्या हातात पकडत रेवा आता अक्षयचा किस घेते. तर रागाने रमा रेवाकडे बघते. इकडे आता प्रेमाने रेवा अक्षयला म्हणते की अक्षय, आता तू फक्त माझा आहे आणि जर तू कुणाकडे बघण्याचा जरी प्रयत्न केला ना मला सोडून, तरी मी तुझा जीव घेईल. तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की आली का अवकातीवर, आणि प्रेमात असा जीव घ्यायचा नसतो, जीव द्यायचा असतो. तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय, तू एवढा का ऑड फील करतोयस? रेवा म्हणते माझं प्रेम आहे तुझ्यावरती आणि अक्षय, अच्छा मी तुझ्यासाठी जीव देईल असे म्हणत आता रेवा पुन्हा अक्षयच्या खांद्यावर डोके ठेवते. ते बघून आता रमा ही अस्मित समोर हात पुढे करते आणि म्हणते की माझा हात हातात धरा. तर अस्मित म्हणतो की नको नको, आणि अस्मित लाजतो. तर रागाने रमा म्हणते की धरा म्हणते ना. तर आता अस्मित काही हात धरायला तयार नसतो. तेव्हा रमा पटकन आता अस्मितच्या खांद्यावर डोके ठेवते आणि म्हणते की अस्मित, किती छान वाटतंय, आता आपलं लग्न होणार आहे ना. तर अक्षय आता रमाकडे बघू लागतो. अस्मित म्हणतो की लग्न झाल्यानंतर मी तुला खूप छान आणि सुखात ठेवील. रमा म्हणते की नाही नाही अस्मित, भांडणं माझ्याबरोबर. कधी कधी भांडलं ना तर नवरा बायकोचं नातं एकदम छान होतं. अक्षय ते सगळं ऐकत असतो. आणि आता त्या दोघांकडेही बघत आई आजी म्हणते की चला शशिकांत, अखेर सुटलो बाबा आपण एकदाचं, आणि लग्न झाल्यानंतर रमा नावाची बॅद कायमची आपल्या घरातून जाणार. तेवढ्यात आता शशिकांत म्हणतो की आई, एवढ्यात हुरळून जाऊ नकोस, जसं दिसतं ना तसं नसतं. मला काहीतरी गडबड वाटते आणि पुढे काहीतरी वेगळं घडण्याचा संकेत वाटतो. आई आजी म्हणते की म्हणजे? शशिकांत म्हणतो की त्यासाठी सगळी शहानिशा करावी लागेल आई, तू काही काळजी नको, मी माझ्या पद्धतीने बरोबर करतो. तेव्हा आता शशिकांत तिकडे बेडरूममध्ये सीमाला एकांटी पकडतो आणि आता सीमाला म्हणतो की मला वाटतंय सीमा, अक्षयला काही आठवतंय का गं?
आणि शशिकांत आता हळू आवाजात सीमाकडे बोलत बोलत आता येऊ लागतो आणि आता सीमा घाबरू लागते. तेव्हा आता शशिकांत आता सीमाला दम देत असतो. सीमा म्हणते की मला खरंच काही माहिती नाही हो, आठवतही असेल. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मग मला सांग, दोघांनाही सेम कसं लागलं, हातालाच कसं लागलं. तेव्हा आता सीमा म्हणते की हो, अक्षयला पंचिंग खेळताना लागलं. सीमा म्हणते की आणि जर त्याला सगळं आठवत असतं तर तो रेवासोबत लग्न करायला तयार झाला असता का. तेवढ्यात आता सीमाचा हात धरत शशिकांत म्हणतो की कोण आहे मी. सीमा म्हणते मला नाही आठवत. तर आता शशिकांत म्हणतो की शशिकांत मुकादम आहे मी. इकडे आता शशिकांत म्हणतो की आता मी काय करायचं ना ते तू बघतच राहा. तर आता सीमा खूप घाबरलेली असते आणि आता इकडे लगेचच एक गुंड अक्षयला फोन करतो आणि म्हणतो की मी जेवढं सांगितलं ना तेवढंच बोलायचं आणि मी जेवढं ऐकेन म्हणन ना तेवढंच ऐकायचं आहे. अक्षय म्हणतो की कोण बोलताय. तर तो गुंड म्हणतो ते महत्त्वाचं नाही. तो गुंड म्हणतो की आता तुला ऐकायचं ना ऐक. आणि लगेच तो गुंड आता बांधलेल्या सीमासमोर मोबाईल घेऊन येतो. तेव्हा आता लगेच सीमा रडत मोठमोठ्याने ओरडते, अरे अक्षय मला वाचव, मला इथे बांधून ठेवलंय, मला किडनॅप केलंय. ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की कुठं आई. तर सीमा म्हणते की कुठं आहे काय माहिती. तर तो गुंड म्हणतो की आता मी सांगेल ना फक्त तेवढंच करायचं. आणि आता लगेच तो गुंड म्हणतो की मी सांगितले तेवढे पैसे घेऊन या पत्त्यावरती ये आणि फोन कट करतो. आणि आता ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो. पटकन आता मोठ्याने रमा काका अशी हाका मारत अक्षय सगळ्यांना बोलू लागतो. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते काय झालं अक्षय. तर आता अक्षय म्हणतो की अगं काही गुंडांनी माझ्या आईला पकडलंय आणि किडनॅप केलंय. तर आता तेवढ्यात आई, आजी, आनंद, रमाकांत सगळेजण तिथे येतात. तर अक्षय रेवाला म्हणतो की रेवा चल आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. तर आता रेवा म्हणते की सॉरी अक्षय पण माझी एक महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे. ते ऐकताच जोराने अक्षय रेवावर भडकतो आणि म्हणतो की तू काय बोलतेस, तुला कळतंय का. तर आता आनंद म्हणतो की अरे पण झालंय काय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे दादा मला आत्ताच एक निनावी फोन आला होता आणि आपल्या आईला किडनॅप केलंय. आणि ही म्हणते की मला अपॉइंटमेंट आहे, हिची अपॉइंटमेंट महत्त्वाची वाटते. तर आनंद म्हणतो काय बोलतोयस अक्षय. आनंद म्हणतो की एक काम कर अक्षय, त्या नंबरवर तू पुन्हा फोन लाव. तर घाबरतच अक्षय आता फोन लावू लागतो पण फोन काही लागत नसतो. इकडे आता रेवा स्वतःच्या मनाशी विचार करत म्हणते की मला माहिती आहे हे सगळं आई मुद्दाम करत असेल. तर तेवढ्यात अक्षयला पुन्हा राग येतो आणि अक्षय म्हणतो की काय बोलतेस तू, माझी आई आहे ती आणि तुझा काही संबंध नाही, चालती हो आत्ताची आत्ता तू. तर आता रेवा म्हणते काय बोलतोयस तू अक्षय. आणि ताबडतोब अक्षय त्याच्या बोटातली अंगठी खाली फेकून देतो आणि रेवाला म्हणतो की तुटली आपली एंगेजमेंट, तुझा माझा काही संबंध नाही, माझ्या आईबद्दल असं बोलतेस तू. आणि आता ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर रेवाला खूप वाईट वाटलेलं असतं. एका क्षणात रेवा सोबतचे जोडत असलेले नाते अक्षयने आता तोडून टाकलेले असते. इकडे आता रमा ही कावेरीच्या घरी आलेली असते आणि किचन ओट्याच्या टक्क्याच्या आड एकटीच बसून आता साखरपुड्यामध्ये घडलेल्या आठवणीत रमा हरवून गेलेली असते. तेव्हा आता रेवाने कसा अक्षयच्या हातात अंगठी घातली, अक्षयने कसा त्याचा दुसरा हात पुढे केला, आपण सुद्धा दुसऱ्या बोटात कशी अस्मितकडून अंगठी घातली, हे सगळं आता रमाला आठवत असते. तेवढ्यात पंकज, कावेरी, मावशी ह्या रमाकडे बघतात आणि मावशी म्हणते की बघ ना गं कशी एकटी बसली. तर कावेरी म्हणते की तू काही काळजी करू नको मंगले, अगं अक्षयराव ना लवकरच हे नाटक संपवणार आहेत म्हणून मला सांगितलंय त्यांनी. रमा ते ऐकते. तेव्हा आता लगेचच पंकज म्हणतो की पण अक्षयराव हे नाटक थांबवणार तरी कधी, रेवासोबत लग्न झाल्यानंतर. तर आता कावेरी म्हणते की आपल्याला काही दिवस वाट बघावीच लागणार आहे. पंकज म्हणतो की पण आपली रमा एवढ्या वेळ थांबेल का. रमा आता ते सगळं ऐकत असते. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की पण आपल्या रमाच्या मनात काय चालू आहे काय माहिती आणि तिला आता ती काय करते काय माहिती. तिला लगेचच कावेरी म्हणते की तुम्ही तिला विचारा पण सत्य कळू देऊ नका बरं का. रमा ते सगळं ऐकते. तेवढ्यात आता मंगला मावशी रमाला हाक मारत म्हणते की अगं रमा इकडे येतीस का जरा. आणि आता लगेचच रमा ही त्यांच्याकडे येते. तेव्हा आता हसतच नाटक करत मावशी म्हणते की अगं रमा तुला एक विचारू का. अगं रमा म्हणते विचार ना. मावशी म्हणते की त्या अस्मित बरोबर साखरपुडा करून तुला पश्चाताप तर नाही होत ना. तर लगेच रमा म्हणते की नाही होत. रमा म्हणते की अगं मावशी तुम्ही माझ्या समोर काही दुसरा पर्याय तरी ठेवला होता का. तुम्हीच म्हणाला होतात ना तुला आता आयुष्यात पुढे जायला हवं.
रमा म्हणते की तुम्हीच मला म्हणाला होतात ना अक्षय रावांना विसरून जा, म्हणून मी हे तर सगळं केलं. पंकज म्हणतो की अगं पण रम्या तेव्हा अस्मित. तर आता रमा म्हणते की काका तुम्ही आता अस्मितबद्दल चांगला विचार करायला हवा, त्याला समजून घ्यायला हवं. रमा म्हणते की आणि अस्मितसुद्धा आता माझी खूप काळजी घेतोय, बघितलं ना तुम्ही. कावेरी म्हणते की अक्षयरावसुद्धा तुझी काळजी घेत होते. तर आता रमा म्हणते की ते घेत होते पण आता घेत नाही ना. रमा म्हणते की आता त्यांचा साखरपुडा रेवासोबत झाला आणि माझा अस्मितसोबत. रमा म्हणते की त्यांना जर माझ्याबद्दल काही वाटत असतं तर आतापर्यंत त्यांना आठवलं असतं. रमा म्हणते की अक्षय रावांची जर स्मृती 20 वर्ष परत आली नाही तर तू तशीच बसणार का, असे देखील प्रश्न मला सगळेजण विचारणार ना. तेव्हा रमा म्हणते की मी खूप विचार केला आणि नंतर मग हा निर्णय घेतला आई. रमा म्हणते की मला वाटतंय तुम्ही सुद्धा अस्मित बरोबर जुळून घ्या आणि त्याला स्वीकारा. खरंच अगं अस्मित खूप चांगला मुलगा आहे. निदान आता तरी तुम्ही माझ्या सासरी आल्या ना तर तुमचा अपमान नाही होणार, असे आता रमा मावशी कावेरी आणि पंकज काकाला सांगते. आणि आता इकडे रमा म्हणते की तेव्हा प्लीज तुम्ही तरी अस्मितला समजून घ्या आणि आता त्याला स्वीकारा. ते ऐकून आता कावेरी मावशी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे शेर बनवून रमाने त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवलेला असतो. इकडे आता सीमा किडनॅप झाल्यामुळे सगळेजण काळजीत पडलेले असतात. अक्षय आता डोक्याला हात लावत म्हणतो की कसं शोधायचं आता आईला. तेव्हा आता आनंद म्हणतो की तू फोन लावला ना. अक्षय म्हणतो की लावला पण तो फोनच उचलत नाही आता. शशिकांत आई आजीसुद्धा तिथे असतात. तेवढ्या जान्हवी म्हणते की मी काय म्हणते रमाला मी फोन करून बोलावून घेऊ का, तर तिला यातलं काहीच माहीत नाही. तर आई आजी म्हणते की अगं ती रमा काय पोलीस आहे का. आजी म्हणते की कशाला बाहेरच्यांची गर्दी वाढवताय तुम्ही. तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. तर आनंद म्हणतो की आजी आता तरी तू असं बोलू नकोस. तर आता आई आजी म्हणते की ही सीमाना सुद्धा हिचा काही वेंधळेपणा कमीच होत नाही. कुठेतरी गेली असेल, कोणीतरी लिफ्ट दिली असेल आणि बसली असेल. अगदी वेंधळ्यासारखं वागते ही. राग येऊन अक्षय म्हणतो की अगं आजी बस ना गं, आई येते आमची, तुझी सून आहे ती. इकडे आता पुन्हा ताबडतोब त्या किडनॅपरचा पुन्हा अक्षयला कॉल येतो. पटकन घाबरत अक्षय तो फोन घेतो. तर तो किडनॅपर म्हणतो की आता नीट ऐक, तुला जर तुझी आई हवी असेल ना तर 5 लाख रुपये मला आणून दे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की 5 काय 10 लाख घ्या पण माझ्या आईला काही करू नका. कुठे आणायचे पैसे तेवढं फक्त सांगा. तर तो किडनॅपर म्हणतो की पूर्वी जो जिथे राहायचा ना त्या वस्तीत तिथेच त्या खोलीमध्ये घेऊन ये. तर अक्षय म्हणतो हो हो. अक्षय म्हणतो की मी लगेच पैसे आणून देतो. तर किडनॅपर म्हणतो की पोलिसांना फोन करायचा नाही बरं का, कळलं का तुला. आणि आता लगेचच इकडे पळतच अक्षय पैसे घेऊन आता गाडीकडे धाव घेतो. गाडीत बसतो. शशिकांत आता पाठीमागून दरवाजात येतो आणि म्हणतो की एकीकडे अक्षय त्याला काही आठवत नाही असे सांगतोय आणि जुन्या वस्तीत त्याला पैसे घेऊन बोलावलं. तर लगेच तो कुणालाही न विचारता जुन्या वस्तीत जायलाही निघाला. म्हणजे अक्षयला सगळं काही आठवतंय आणि तो नाटक करतोय हे आता मला समजलं. हे शशिकांतने आता शोधून काढलेलं असतं. आणि आता लगेच शशिकांत विचार करतो की अक्षयला आठवतंय तो अगोदर कुठे राहायचा ते. आणि आता लगेच शशिकांत डोळ्यावरचा गॉगल काढतो आणि आता लगेचच शशिकांत स्वतःशीच पुटपुटतो, शाब्बास शशिकांत मुकादम, खरंच हुशार निघालास आणि अक्षय स्वतःच तू स्वतःच्या जाळ्यात अटकलास आणि आता तुझ्या नाटकाचा पडदा पडला अक्षय, तू संपला असे आता शशिकांत बोलतो. इकडे आता अक्षय गाडीत बसतानाच अक्षयच्या डोक्यात विचार येतो की त्या माणसाने मला रमा आणि मी पूर्वी जिथे राहत होतो तिथे बोलावलं आणि फक्त 5 लाखच मागितले, तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड दिसते असे आता अक्षय विचार करतो. अक्षय आता विचार करतो की हा सगळं ट्रॅप तर नसेल ना, मला सगळं आठवतं हे बघण्यासाठीचा. आणि लगेच सगळं आठवून अक्षय म्हणतो की हो हा ट्रॅपच आहे. अक्षय म्हणतो की त्या माणसाला हे देखील माहीत आहे की 5 लाख रुपये रक्कम मुकादमांसाठी काहीच नाहीये, पण तरीसुद्धा त्याने 5 लाखच मागितली. तेव्हा हा शशिकांत मुकादमांचा ट्रॅप तर नसेल ना, नक्कीच मला हे वाटतंय. डोक्याला हात लावत आता अक्षय म्हणतो की वा वा शशिकांत मुकादम, खरंच तुम्ही बाप निघालात, पण मी सुद्धा तुमचा मुलगा आहे एवढं लक्षात ठेवा. आणि आता इकडे रेवाला सगळं काही या शशिकांतने सांगितलेलं असतं आणि अक्षयला सगळं आठवतं. हे कळताच आता रेवा आब्याकडे धाव घेते
आणि आता लगेचच आभ्याच्या रेवाजवळ येण्याचा प्रयत्न करू लागते आणि म्हणते की अभि, खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर आभ्या रेवाचा हात झिडकारतो आणि म्हणतो की तू तर त्याच्यासोबत साखरपुडा केला आहे. तर आता रेवा म्हणते की हे सगळं अक्षयसाठी केलं मी, पण माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. तर आता रेवा विचार करते की अक्षयला जर सगळं आठवत असलं तर अभि, मी तुला कसं सगळ्यांच्या विरोधात जाऊन देईल, तुला माझ्याच बाजूने ठेवेन. तर आता रेवा विचार करते की जर उद्या अक्षयलाच काही आठवलं तर मुकादम फॅमिलीमध्ये असलेले रिलेशन आपल्याला कसे तोडता येईल, त्यासाठी मला अभ्या बॅकअप तर लागेलच ना, असा आता रेवाने भयानक विचार केलेला असतो. इकडे आता रमाला घेऊन अक्षय आता आई आजीसमोर येतो आणि आता अक्षय आई आजीला म्हणतो की जोपर्यंत मला काही आठवत नाही तोपर्यंत आपण हे लग्न पुढं ढकलूयात. तेव्हा आई आजीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षयने आता रेवासोबतचे लग्न पुढं ढकललेले असते. तर आता अक्षय शेरात सव्वा शेराने हुशारीच्या डावाने रेवाला मात करून शशिकांतचे अंडी पिल्लू कसे बाहेर काढतो आणि पुन्हा कसा रमाचा होतो, हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.